आणि टीव्हीचा विश्वास ठेवला तर 35 कोटी रुपये खर्च झाला आहे. मायक्रोसॉफ्ट म्हणला असलं आम्ही करत नाही, आमचं दिवाळं निघेल. आता बाकी मला काही बोलण्याची गरज नाही दावोसबद्दल, पण कौतुक मला वाटतं की आज दावोसला जरूर गोष्टी होत आहेत, पण दावोसपेक्षा काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यासाठी दावोसपेक्षा मोठं काम बारामतीत होतं आहे, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण दावोसला सह्या दरवर्षी होतात, पण त्याची इन्व्हेस्टमेंट नक्की किती महाराष्ट्रात आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण बारामतीतल्या कृषकमध्ये ज्या ज्या गोष्टी होतात ती फक्त स्वप्न किंवा आकांक्षा आणि अपेक्षा नसतात, ते वास्तव करून दाखवण्याची ताकद या कृषक आणि कृषी विज्ञान केंद्राच्या टीममध्ये. आणि जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल कोणीच बोलत नव्हतं त्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेब आणि प्रताप पवारांनी डॉक्टर जावकरांच्या कारण AIची लॅब विद्याप्रतिष्ठानमध्ये सुरू झाली आणि त्याच्यानंतरच्या बजेटमध्ये निर्मला सीतारामनजींनी 3 AIच्या लॅब्स ह्या देशात अनाऊन्स केल्या. त्याच्यामुळे आपली बारामतीतली AIची लॅब ही भारत सरकारच्या 3 लॅब्सच्या आधी तयार होणार आहे. ही खरंच एक कौतुकाची आणि आदर्शाची गोष्ट आहे. आय थिंक मिस्टर Ami, we'd be very proud to share with you that AI intelligence we started way before anybody else in the country did. And the Honorable Finance Minister of India, she announced 3 artificial intelligence labs in Government of India through their processes in her last budget, which was in 2023. And we started our AI lab in Vidya Pratishthan, which is a sister consultant of the Agriculture Trust, was started 8 months before Government of India even thought about announcing it. So our lab will be ready way before Government of India. So the first AI lab of this in Karnataka. So we are very, very careful and particular because we are the girls' side and you're the boys' side. So we have to behave ourselves with Karnataka. पण माझ्या 3 भगिनी लग्न होऊन कर्नाटकात गेल्या आहेत आणि त्या खूप आनंदी आणि सुखी आहेत. त्याच्यामुळे आमचं आणि कर्नाटकाचं म्हणजे पवार कुटुंबाचं आणि कर्नाटकाचं फार प्रेमाचं आणि जवळचं नातं आहे. आता बेळगावबद्दल आमची काही वेगळी मतं आहेत, पण तो आज विषय नको आपल्याला, कारण का मग तो निपाणीत जाऊन सोलापूरमध्ये जाऊन ते फार कॉम्प्लिकेटेड होईल. त्यामुळे ते राजकीय विषय, कारण का आमच्या आत्यांचे मिस्टर ND पाटील, अनेक लोकांना ND मामा माहिती आहेत. सगळ्यात जास्त कदाचित आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर तो बेळगावचा लढा कोणी लढला असेल तो ND मामांनी लढला असेल. असे कर्नाटकाची आणि महाराष्ट्रातले असे संबंध काही बेळगाववरनं वेगळे असतील, पण शेवटी आपली जी नाती आहेत कर्नाटकाबरोबर ही फार जिव्हाळ्याची आहेत आणि ती ठेवण्याचा मग शिक्षण संस्था असतील, अनेक मोठी कुटुंब आहेत किंवा इन्व्हेस्टमेंट्स कर्नाटकातल्या आहेत ज्या महाराष्ट्रात. अनेक ज्या संस्थेची स्थापना पवारसाहेबांनी सुरुवात केली हिंजवडीला अनेक कंपनीज आहेत, ज्या मोठ्या कंपनीज ज्या बँगलोरच्या आहेत. त्याच्यामुळे हॅपी दॅट यू हॅव कम विथ युअर वाईफ टुडे अँड वी आर व्हेरी हॅपी टू होस्ट यू टुडे. आज इथे आल्यानंतर आपण प्रताप पवारांचं भाषण आणि डॉक्टर जावकरांच्या भाषणात मी 3 अतिशय सोप्या पद्धतीने त्यांच्या भाषणात सांगते, कारण का मी पण त्यांना प्रश्न विचारला त्यांचं भाषण ऐकल्यावर. म्हणलं तुम्ही सॉईल हेल्थ कार्ड्स, तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरण, ह्या क्लायमेट चेंज, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण आमच्या पदरात कधी पडणार? आमच्या ना दुधाला भाव देतं आहे ना आमच्या कांद्याला भाव देतं आहे. मग आमच्या पदरात कधी काय पडणार? आम्ही मेहनत तर करतो आहे शेतकरी, ते सगळे प्रोडक्शन चांगलं आहे, मार्केटिंग चांगलं आहे, तर आमचं कॉस्टिंगचं काय होणार? तर त्या दोघांनी मला हेच सांगितलं, ह्याच्यासाठीच आम्ही आलो आहे, म्हणजे योग्य वेळ, योग्य पीक आणि योग्य नफा, याच्यासाठीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आणि कमी वेळात कमी खर्चात तो जो सेन्सर मायक्रोसॉफ्टच्या मधून येणार आहे, तो सेन्सर आपल्याला सांगणार आहे की पाणी किती टाकायचं, खत किती टाकायचं, पीक कुठलं घ्यायचं, आणि सगळं आपल्या मोबाईलच्या माध्यमातून खूप सोपं केलं जाणार आहे. कारण का आर्टिफिशियल इंटेलिजन्स फार्म ऑफ द फ्युचर म्हटल्यावर असे वाटतं अरे बापरे आपल्याला कसं जमायचं आहे सगळं, पण ते आपल्या सोप्या भाषेत ते मायक्रोसॉफ्टच्या मदतीने, डॉक्टर जावकरांच्या मदतीने आणि प्रताप पवारांच्या मार्गदर्शनाने आपल्याला हे अतिशय सोप्या पद्धतीने करता येणार आहे. त्याच्यामुळे पुढच्या 2-1 वर्षामध्ये आपल्या भागात क्रांती होईल आणि त्याच माध्यमातून फक्त बारामतीला नाही पण भारतात नाही देशाला एक नवीन दिशेने
आपल्याला आता शेती करायची आहे. कारण का शेती अनेक वेळा हमीभावामुळे अडचणीत येते किंवा ग्लोबल वॉर्मिंग, पाणी आजही बारामती किंवा महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये ग्लोबल वॉर्मिंगच्यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे आणि काही ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे. त्याच्यामुळे या दोन्हीचा सुवर्ण मध्य साधून पुढे शेती कशी जाईल ह्याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. आणि ते काम इथे राजेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली अतिशय यशस्वीपणे होतं आहे. आपण सगळ्यांनी वेळात वेळ काढून आज बारामतीला आला, कृषकला आपण वेळ द्यालच आणि लाखो लोक पुढच्या 2-4 दिवसात कृषकला येऊन त्याचा उपयोग त्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी होईल. हाच प्रयत्न सगळ्यांच्याकडून होतो आहे. सगळी कृषकची टीम ही अहोरात्र काम करते. आपल्याला ती फुलं बघताना, सगळं बघताना खूप सुंदर वाटतं डोळ्याला, पण त्याच्यामागे ह्या लोकांचे अनेक आठवड्या नाही महिन्यांचे कष्ट असतात. त्याच्यामुळे टीम कृषकसाठी आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. खूप मोठं काम त्या सगळ्या टीम, प्रोफेसर नलावडे आणि त्यांची सगळी गार्गीताई, सगळी त्यांची टीम करते. त्या सगळ्या टीमचं मी मनापासून कौतुक करते आणि पुन्हा एकदा आपण सगळे इथे आलात, तुमचं मनापासून स्वागत करते. आणि कर्नाटकाबरोबर इथून पुढे what more, how we can build this relationship with the Karnataka government and together